इथं जो एक मुद्दा आला ह्याच्या जोडीनं स्त्रियांना स्त्रियांच्यात संत कमी का, त्या 2-3 कारण आहेत. एक म्हणजे असं आहे की थोडं परिस्थितीमुळे स्त्रियांना साधनेला वेळ मिळत नाही. तेवढं ध्यान करायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे तसं. पण खरं जर सांगायचं आणखीन एक, तर स्त्रियांच्या मध्ये आम्हाला ध्यानाच्या वेळेस सुद्धा, अनुग्रहाच्या वेळेस सुद्धा अनुभव असा येतो, स्त्रिया लवकर उन्मनावस्थेत जातात पुरुषांच्या पेक्षा. कारण थोडा भावनिक पिंड त्यांचा जास्ती असतो. त्यामुळे जर का देवाची ते उपासना करत असली तेव्हा काय त्यांच्या शब्दात म्हणजे आम्ही देवाचं इतकं करतो असं जर का त्या देवाचं काही करत असतील तर त्यांची श्रद्धा असते आणि त्यामुळे त्या जरा लवकर जातात. आता पाहिल्याबरोबर लगेच समजतं. ध्यानाची प्रक्रिया सांगितल्यावर डोळे मिटले की लगेच समजतं की जाईल चटकन. आणि काही मंडळी समजतात की नाही बसले तिथंच असं. तर स्त्रिया खरं म्हणजे परमार्थाला जवळ आहेत जास्त. भावनिक पिंड, आईचं हृदय आहे, हे सगळं आहे. पण त्याचबरोबर काही मोठे अवगुणही आहेत. मत्सर मोठा आहे, अहंकार मोठा आहे. कसं म्हणतात, त्या 2 भावाचं पटतं. दोघांची लग्न झाली की भांडणं सुरू होतात. दोघांच्या बायका घरात आल्या की तुझ्या यजमानांना पगार किती, माझ्या यजमानांना पगार. तिच्या घरात काय आणलंय ते माझ्या घरात अजूनही आलेलं नाही. त्याच्या घरात बघून यायचं. आता तिचं तिने छान आहे की बघू नये असंही नाही, पण म्हणून ते देखील समर्थाने ईश्वर म्हटलेलं आहे इथं, ऐश्वर्य डोळा न देखावे. एक एक चरण तुम्ही वाचा, लक्षात येतं आपल्याला. ऐश्वर्य डोळा का देखू नये, त्यांना माहिती पाहिलं की हा असं आपल्या गेलंच ते मन तो गालीच्या घेऊन अंतःकरणात घेऊन घरी परततो. आपल्या घरी कधी ती माझ्या नाकावर टिचून तिने आणलेलं आहे ना, आता त्याच्यापेक्षा चांगला मी आणीन आणि मगच बघीन तिथं काय काय चाललंय, कसली कॉम्पिटिशन, कसलं काय. हे जे बाहेरचं वैभव आहे हे ऐश्वर्य आहे का? गुणांचं ऐश्वर्य मिळवलं पाहिजे. काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. आगंतुक गुण मिळवा आणि ते गुण पारमार्थिक गुण पाहिजेत. एखादा उत्तम संगीत करतो, एखादा उत्तम नृत्यात आहे, एखादा चित्रकलेत आहे, कोणी कॉम्प्युटरमध्ये आहे, या गुणांचा परमार्थाशी काही संबंध नाही आहे. परमार्थाचे गुण आहेत शांती, क्षमा, दया, प्रेम, आनंद, सहनशीलता. ते परमेश्वराला आवडणारे गुण आहेत सगळे. आणि परमेश्वराला त्याच्यात काय म्हटलंय, देवाच्या मनोगते चालावे, देव करील ते मानावे. सख्य भक्ती तेव्हा सख्य होतं भगवंताशी, तोर होत नाही. हॅलो सद्गुरू, असं नाही. देवाच्या मनात काय आहे समजून घ्यायला पाहिजे. सद्गुरूंच्या मनात काय आहे, काय आपण करायला हवंय आणि त्यांना काय हवंय. सद्गुरूंना एखादी गाडी घेऊन दिली तर त्यांनी काय त्यांचं मन समाधान आहे का? त्यांना एखादा फर्निचरचं सोफाचं सेट घेऊन दिला तर समाधान आहे? ठीक आहे, ते म्हणतील मला जे हवंय तसा तू हो, हा आनंद आहे. एखाद्या मुलाने चोरून मारून जर का एखादा दागिना आणून आईला घातला, आई तुझ्यासाठी आणला, कुठनं आणला? चोरून. आणि ती आई जर म्हणली बरं झालं असू दे, तर त्या आईला काय म्हणणार? काय पाहिजे? देवाचं लक्षण काय सांगितलंय? षडगुण काय सांगितले? यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. षडगुण वसती जेथे. असा भगवंत, त्या भगवंताशी आपल्याला मिळायचंय त्याच्याशी. पहिल्यांदा नमस्कार करून दास्य भक्ती करायचे, मग सख्य भक्ती करायची आणि आत्मनिवेदन भक्तीमध्ये तो आणि मी एकरूप होऊन जायचंय. आपण जर असे असतो काही, तो कसं भगवंताशी एकरूप होणार? किती शुद्ध व्हायला पाहिजे पहा. आपण पाणी शुद्ध केव्हा होतं? त्याची वाफ झाली म्हणजे. नुसतं पाणी शुद्ध असत नाही. त्या पाण्याची जेव्हा वाफ होते, बाय डिस्टिल, ट्राय डिस्टिल म्हणतात त्याला, दोनदा वाफायचं केलं, पुन्हा तिसऱ्यांदा केलं, ते शुद्ध होते. इंजेक्शन टोचतात तेव्हा, असं नळाचं पाणी आणून टोचत नाहीत कोणी. तसं भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर कसं पाहिजे? देह, त्याहीपेक्षा मन आणि बुद्धी अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजे.
चित्तशुद्धी चित्तशुद्धी म्हणजे काय? चित्त हे चैतन्य रूप आहे. तकार तू विषयाध्यासा, विषयाचा ध्यास घेतल्यामुळे त्याचं चित्त झालं. तो विषयाचा ध्यास टाकला की मग चित्त एकच. दोन्ही विषयाचा ध्यास टाका ना. विषय सेवन केला एक वेळ तरी चालेल, पण त्याचा ध्यास उपयोगी नाही. विषयाचा अर्थ वाटेल तो विषय नाहीच आहे. पण एक श्रीखंड समजा समोर आलं, खाल्लं चमचाभर तरी चालेल. पण काय होते, ह्यांच्याकडचं जे श्रीखंड होतं ना, अजून जिभेवर चव आहे. म्हणजे जिभेवर चव नामाची आहे का त्या श्रीखंडाची आहे? पहा ना तुम्ही. म्हणजे लक्षात असं घ्यायचं, साधना म्हणजे अशा काही उठाबशा काढायच्या, पर्वती चढायची किंवा कुठे पैशाचं काही खर्च करा, असं काही करायचं नाही आहे. किंवा सगळं करायचं जेव्हा बंद करू आपण, ह्याचाच अर्थ आळशी बसलेत नव्हे. नाही तर काहीच न करूनही प्राणी, म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे, आम्ही पडलोय अंतरुणावर का, काहीच न करूनही प्राणी, असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा, उगीच यातायाती करायची गरज नाही. शांतपणे मन स्वच्छ शुद्ध ठेवा. आपणच तपासा, दुसऱ्या कोणी म्हणायला नको. आपलं मन शुद्ध आहे की नाही दुसऱ्यांनी सांगायचं नाही, आपणच बघावं.